नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचं आपलं 9वं लेक्चर आहे रिव्हिजनचं। तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्याचा आन्सर तुम्ही पहिल्यांदा चेक करा, टिक करा आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघा। चला सुरुवात करूया आपण आता पहिल्या क्वेश्चन पासून। बघा पहिला क्वेश्चन काय आहे, राखी विथ खाकी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राबवला। ओके, तुम्हाला नावावरूनच समजलं असेल, राखी विथ खाकी म्हणजे राखी बांधलेली आहे खाकीला, म्हणजेच काय पोलिसांना राखी बांधलेली आहे, बरोबर। तर हे कुठल्या कुठल्या राज्याच्या पोलिसांसाठी केला गेलेला आहे, छत्तीसगड मधील पोलिसांनी हा उपक्रम राबवलेला आहे, छत्तीसगड मधील बिलासपूर येथे। म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड। ओके, याच्यामध्ये 10 तासांमध्ये जवळपास 50,000 पोलिसांना महिला व मुलींनी राखी बांधलेल्या होत्या। ओके, आणि या उपक्रमाची नोंद सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आलेली होती। ओके, आणि याच्याबद्दल जे फोटोज वगैरे होते ते हॅशटॅग राखी विथ खाकी आणि हॅप्पी रक्षाबंधन या हॅशटॅगने फोटो सुद्धा अपलोड केले गेलेले होते। हे जस्ट लक्षात ठेवा की राखी विथ खाकी कोणत्या पोलिसांसाठी केला गेला, कोणत्या पोलिसांनी केला होता, छत्तीसगडमधील बिलासपूर पोलिसांनी। ओके, एवढं जस्ट नोट करून ठेवा। बघू पुढे। बघा, भारतातील रेल्वेद्वारा सुरू करण्यात आलेली विशेष पर्यटक रेल्वे श्री रामायण एक्सप्रेसचा प्रवास कोणत्या स्थानकापासून सुरू होणार आहे। तर रामायण एक्सप्रेस ही विशेष पर्यटन रेल्वे आहे की जी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणांना व्हिजिट करणार आहे। ओके, प्रभू रामचंद्रांच्या जीवनाशी संबंधित जे जे ठिकाण होते त्या पवित्र ठिकाणांना या प्रवाशांनाही तिथे घेऊन जाणार आहे। तर याची सुरुवात जी आहे ते सफदरगंज, दिल्लीच्या सफदरगंज स्टेशन पासून याची सुरुवात होणार आहे। अयोध्या हा त्याचा पहिला स्टॉप असणार आहे आणि रामेश्वरम जो असणार आहे तामिळनाडू मधला तो लास्ट असणार आहे, तिथेपर्यंत असणार आहे आणि तिथून परत श्रीलंकेमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहेत, पण श्रीलंकेमध्ये ते विमानाने घेऊन जाणार आहे। तिथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो विमानाने असणार आहे। आणि ही कशी असणार आहे, याची प्रवासी क्षमता जी आहे ते 8ची आहे आणि ही पहिल्यांदा जाणार आणि मग रिटर्न येणार आणि मग दुसरी जर्नी याची स्टार्ट होणार, अशा पद्धतीने या रामायण एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे। आता इथे रेल्वेच्या रिलेटेड आहे, तर रेल्वेच्या रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे। जसं की ई दृष्टी सॉफ्टवेअर जे आहे, जे की रेल्वेच्या वक्तशीरपणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी लॉन्च केलं गेलेलं आहे, ते रेल्वेनेच केलेलं आहे। देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील वडोदरा येथे। ओके, यूटीएस ऑन मोबाईल अनरिझर्व तिकीट सिस्टीम आहे। सर्वात उंच रेल्वे लाईन जी आहे दिल्ली ते लडाख 5360 मीटर आहे। ओके, सध्या जे आहे ते चीनमधील तिबेटमध्ये जे आहे ते 2000 मीटरचे आहे। एवढं जे आहे ते तुम्ही, पहिले रेल्वे मंत्री कोण आहेत, जॉन मथाई। असं सर्व जे रेल्वेच्या रिलेटेड न्यूज आहेत त्या तुम्ही एका ठिकाणी या वाचणे आणि रिवाइज करणं अपेक्षित आहे। ओके, बघू पुढे। बघा, 1 डिसेंबर 2018 रोजी साजरा केलेल्या जागतिक एड्स दिनाची मुख्य थीम काय होती। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नो युअर स्टेटस। आता इथं एड्स आलेला आहे तर याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, अक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम। HIV सुद्धा माहित पाहिजे, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस। ओके, हे दोन्ही फुल फॉर्म तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। जरी तुम्हाला थीम नाही विचारली तरी तुम्हाला त्याची फुल फॉर्म वगैरे अशा काइंड ऑफ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। बघू पुढे। मेजर जनरल अलेंका एरमेक यांची सशस्त्र सैन्य दलाच्या प्रमुखपदी निवड करणारा खालीलपैकी कोणता देश नाटोचा पहिला सदस्य देश ठरलेला आहे। तर मेजर जनरल अलेंका एरमेक म्हणजेच काय, तर एका महिलेची सशस्त्र सैन्य दलाच्या प्रमुखपदी निवड करणारा खालीलपैकी कोणता देश नाटोचा पहिला सदस्य देश ठरलेला आहे। तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्लोवेनिया। आता इथे नाटो आलेला आहे, तर नाटोच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, ट्रायडन जंक्चर 2018 तो जो आहे तो नाटोचा सर्वात मोठा युद्धाभ्यास होता, नॉर्वेच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेला, नोव्हेंबर महिन्यामध्ये हा झालेला होता। नाटोचा फुल फॉर्म मी तुम्हाला माहित पाहिजे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन। 1949 रोजी त्याची स्थापना झालेली आहे। नॉर्थ अटलांटिक कराराच्या आधारावरती उत्तर अमेरिका व युरोपीय राज्यांनी स्थापन केलेली ही एक संघटना आहे। ओके, याचं जे मुख्यालय आहे ते बेल्जियम ब्रुसेल्स येथे आहे। 29 सदस्य देश आहेत आणि ट्रायडन जंक्चरमध्ये काय फिनलँड अँड स्वीडन ऍड झालेले होते, म्हणजे 31 देशांनी हा मिळून सराव केलेला आहे। पुढे जस्ट तुम्हाला ट्रायडन जंक्चर नाटो विषयी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे। बघू पुढे। भारतीय लष्कराच्या पराक्रमाची माहिती देणाऱ्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाची खालीपैकी कोणी दिग्दर्शन केले आहे। मला तुम्हाला इथे दिग्दर्शक विचारलेला आहे, उरी द सर्जिकल स्ट्राईक। आता उरी पिक्चर रिलीज झालेला आहे, चांगलाच हिट झालेला आहे, देशावरचा पिक्चर आहे,
त्यामुळे कदाचित तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारलं जाईल म्हणून ऍड केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आदित्य धर. आदित्य धर जे आहेत ते दिग्दर्शक आहेत. पर्याय क्रमांक 1 बघा रोनी स्क्रूवाला यांचं प्रोडक्शन आहे ते, म्हणजे प्रोड्युसर कोण आहेत, रोनी स्क्रूवाला. आता विकी कौशल आहे, विकी कौशलनी मेन भूमिका याच्यामध्ये केलेली होती. ओके, तर विकी कौशल ऍक्टर आहेत त्याच्यामध्ये. एवढं जस्ट तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये उरी येथे अटॅक झालेला होता. ओके, 2016 मध्ये जो अटॅक झाला त्यावेळेला भारताचे 19 सोल्जर जे होते ते शहीद झालेले होते. मग त्याचाच बदला घेण्यासाठी, आपली पॉवर दाखवण्यासाठी भारतीय लष्कराने जो अटॅक केला, त्याला सर्जिकल स्ट्राईक केला, जो 15 किलोमीटर आत पीओके मध्ये जाऊन जो अटॅक केला, त्याच्यावरती हा पिक्चर आहे. ओके, आणि हा पिक्चर आहे तो 5 चॅप्टर मध्ये डिवाइड केलेला आहे. जर कोणी पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल, चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 असे त्यांनी टॅगलाईन देतच पिक्चर दाखवलेला आहे. ओके, जस्ट तुम्ही इथे प्रोड्युसर वगैरे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघू पुढे. बघा भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय कुठे आहे? तर तुम्हाला NSEचं मुख्यालय हेडक्वार्टर विचारलेलं आहे, तर ते आहे मुंबईमध्ये. ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NSEचं मुख्यालय. ज्यावेळेला आपण हे घेतलं अबेर नावाची जी डिजिटल करन्सी होती, त्याच्या वेळेला घेतलेली UAE आणि सौदी अरेबियाने जी डिजिटल करन्सी अबेर चालू केली, त्यावेळेला मी सांगितलेलं तुम्हाला NSE BSE क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत जे सांगितलेलं होतं ते पूर्ण जे आहे त्यावेळेला आपण NSEच्या रिलेटेड सुद्धा माहिती बघितलेली होती, बिटकॉइन वगैरे जे होतं. मग त्यावेळी मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सांगितलेला की तो क्रिप्टो करन्सीच्या रिलेटेड, तर ते सुद्धा तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. कदाचित इंटरव्ह्यूच्या वेळेला सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. इथेच आणखीन एक रिवाइज झालं आपलं की अबेर नावाची जी डिजिटल करन्सी आहे, जो की व्यापार करण्यासाठी UAE आणि सौदी अरेबिया वापरणार आहेत. ओके, बघू पुढे. खालीलपैकी कोणत्या राज्याने उच्च तंत्रज्ञान युक्त मोबस सेवा सुरू केलेली आहे? ओके, आपण हे पाहिलेलं होतं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा. CM नवीन पटनाईक आहेत, त्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवलेला होता. तर ओडिशाच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज होत्या आपण पाहिलेल्या होत्या करंटमध्ये, त्या तुम्ही ते रिवाइज करणं अपेक्षित आहे. जसं की पहिला आंतरराष्ट्रीय देशी आदिवासी चित्रपट महोत्सव होता, तो ओडिसा राज्यामध्ये होणार होता फेबमध्येच. त्यानंतर सौर जलनिधी योजना, जो की जलसिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर करून सौर पंप जे आहेत त्यांचा वापर केला जाणार होता. त्याच्यामध्ये 5,000 सौर पंपांचे वाटप केले जाणार होते, जे की 90% सबसिडीने. त्याच्यासाठी व्हॅलिड किसान पत्र आणि कमीत कमी अर्धा एकर जमीन असणं गरजेचं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की वीर सुरेंद्र साई विमानतळ, ओके, झारसुगडा विमानतळाचे नाव बदलून जे होतं ते केलं होतं, जे की सुरेंद्र साई जे होते ते स्वातंत्र्य सेनानी होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध ते लढलेले होते. ओके, हे जे आहे ते अपग्रेडेड आहे विमानतळ. ओके, याला सप्टेंबर 2018 मध्येच नरेंद्र मोदींनी याला अपग्रेड केलं, त्यावेळेला त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि हे दुसरं ऑपरेशनल एअरपोर्ट आहे. जे पहिलं आहे ते बिजू पटनाईक भुवनेश्वर येथील. त्यानंतर रोसोगोल्ला दिवस सुद्धा लक्षात ठेवा. ओके, जो आहे तो 30 जुलै रोजी ओडिसामध्ये साजरा केला जातो. आणि मोबस आहे ते एक. एवढ्या तुम्हाला न्यूज याच्याविषयी ओडिसाविषयी माहीत असणं गरजेचं आहे. पश्चिम बंगालचं सुद्धा आपण पाहिलेलं होतं नोव्हेंबरमध्ये, जो रसगुल्ला दिन होतो. त्याच वेळेला आपण हे पण रिवाइज केलेलं की ओडिसा पण रसगुल्ला दिन साजरा करतं, पण दोन्हीकडच्या रसगुल्लाचे जे फीचर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. हे तुम्ही जस्ट नोट करून ठेवा, कारण सेमच असेल तर मग ते त्याला GI टॅग प्राप्त होऊ शकत नाही, मग ते वेगळं होऊ शकतं. बघू पुढे. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले टच बटनाचे इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड जारी केलेले आहे? पहिल्यांदा तर लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड जारी केलेलं आहे आणि ते बटनाचे आहे. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंडसइंड बँक. तर काय असणार आहे, हे जे क्रेडिट कार्ड असणार आहे त्याच्यावरती बटन असणार आहेत. आता क्रेडिट कार्ड आपण स्वाईप केलं की ते रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, पण त्या रिवॉर्ड पॉईंट्सवरती खरेदी करायचं आहे का, तर ते बटन थ्रू केलं जाणार आहेत. असे बटन असणार आहेत. EMI करायचं आहे का, ओके, तर EMI साठी बटन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंटसाठी असणार आहे, क्रेडिट, असे जे बटन असणार आहेत ते त्याच्यामध्ये असणार आहेत. ओके, एवढं जस्ट लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असावं की बटन कशासाठी असणार आहेत म्हणून मी सांगितलं. तर इंडसइंड बँक, जे की इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड यांनी जारी केलेलं आहे. बघू पुढे. डिजिटल पेमेंटला देशामध्ये अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ऑनलाईन बँकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली RBIने उच्चस्तरीय समिती स्थापन केली? पहिलं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की RBIने ही समिती स्थापन केलेली आहे. ओके, जे डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं जे असणार आहे ऑनलाईन बँकिंग, ते सुद्धा मोर सेक्युअर करण्यासाठी जी आहे ती RBIने एक समिती
स्थापन केली तर ती आहे नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली. नंदन निलकेनी तुम्हाला माहित पाहिजे को फाउंडर ऑफ एम्फोसिस आहेत, त्याचबरोबर ते माजी चेअरमन आहेत UIDAI चे. ओके, आधार कार्डच्या रिलेटेड. आणि ही जी समिती असणार आहे ती 5 सदस्यीय समिती असणार आहे, जी की दुसऱ्या देशांमधील अशा ज्या योजना आहेत त्यांचा अभ्यास करणार आहे, त्यांचं आकलन करून मग त्याचा वापर आपल्या इथे कसा करता येईल आणि मोर सेक्युअर ऑनलाईन बँकिंग कसं करता येईल याचा अभ्यास करणार आहे. नंदन निलकेनी आलेला आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की HK फिरोदिया पुरस्कार जो आहे तो HK फिरोदिया फाउंडेशन तर्फे दिला जाणारा, त्याच्यामध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. ओके, हा 2 कॅटेगरीमध्ये दिला जातो, एक तर लाईफ टाईम अचिव्हमेंट आणि यंग अँड प्रॉमिसिंग इनोव्हेटर. बाकीचे 2 आहेत ते संदीप त्रिवेदी आणि सत्यजित मेयर यांना मिळालेला आहे. आणि जो लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे तो नंदन निलकेनी यांना मिळालेला आहे. ओके, एवढं जस्ट तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. बघा, बाळा रफिक शेख यांनी 2018 सालचा महाराष्ट्र केसरी किताब खालीलपैकी कोणाला नमून जिंकला? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिजित कटके. अभिजित कटकेला 11-3 ने हरवून जो आहे तो बाळा रफिक शेखने हा जो आहे तो महाराष्ट्र केसरी जिंकलेला आहे. आता इथं विजय चौधरी आलेला आहे, तर विजय चौधरीने 2014, 15, 16चा हा विजेता आहे. ओके, अभिजित कटके आहे तो मागच्या वर्षीचा सुद्धा आहे. ओके, ते हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग यावेळीचा विजेता तुम्हाला कळलेच आहे, बाळा रफिक शेख. ओके, आणि हे जे आहे महाराष्ट्र केसरी 1961 पासून सुरुवात झालेली आहे, तर दिनकर पाटील धायरीकर हे त्यावेळेचे पहिले विजेते होते. ओके, जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. सुरुवातीला जे बक्षीस होतं ते रोख रक्कम स्वरूपात होतं, त्याच्यानंतर 82 पासून ते मग 1.5 किलो वजनाची चांदीची गदा देऊन करण्यात आलं, आणि 2018 पासून गदा आणि 51,000 असं त्याचं हे आहे. ओके, नरसिंह यादवने सुद्धा 2011, 12, 13 असं सलग 3 वेळा हा किताब मिळवलेला आहे. बाळा रफिक शेख आहे जो मूळचा आहे तो बुलढाण्याचा आहे, पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. एवढ्या जस्ट गोष्टी तुम्ही त्या महाराष्ट्र केसरीविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्हाला आपली ही रिव्हिजन सिरीज चांगली वाटत आहे. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.